नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मैसूर बोंडे। त्यासाठी सर्वात आधी दही घ्यायचे, त्यामध्ये थोडे मीठ, बेकिंग सोडा आणि 2 चम्मच ऑइल टाकून घ्यायचे। अशा प्रकारे मिक्स करायचे। नंतर थोडे जिरे टाकायचे आणि मैदा टाकायचा, मिक्स करायचे। नंतर थोडे थोडे पाणी टाकून बॅटर बनवायचे। अशा प्रकारे बॅटर बनवायचे आणि 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचे। तोपर्यंत आपण इकडे हिरवी चटणी बनवायची। त्यासाठी अद्रक, लसूण, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर त्यामध्ये थोडे हिंग, काळे मीठ, जिरे आणि मीठ, 2 चम्मच दही आणि थोडी साखर टाकून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। नंतर थोडे अजून पाणी टाकायचे, पुन्हा फिरवायचे। अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची। तयार आहे आपली चटणी। नंतर मैसूर बोंडे गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, लालसर होईपर्यंत फ्राय करायचे। तयार आहे आपले मैसूर बोंडे। गरम गरम असताना सर्व करायचे।